महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालावर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। चीफ जस्टिस हे मॅटर कोणाकडे अलॉट करायचं हे ठरवत असतात। त्यावेळच्या चीफ जस्टिस यांनी माझ्याकडे तेलंगणाचं मॅटर अलॉट केलेलं होतं आणि महाराष्ट्राचं मॅटर दुसऱ्याकडे अलॉट केलं। त्यानंतर दुसऱ्याकडचं मॅटर मी काढून घेऊ शकत नव्हतो, अशी माहिती भूषण गवईंनी दिली आहे। माझ्यापुढे एक केस आली तेलंगणाची होती आणि त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज दाखल केल्यानंतर स्पीकरनी महिने नोटीस काढण्यात आली नव्हती। हायकोर्टाने इंटरफेअर करायला मनाई केली। ते म्हणाले की स्पीकरचे ऍब्सोल्यूट पॉवर्स आहेत। आणि ज्यावेळेला आमच्यापुढे केस लागली, आय वॉज प्रिसाइडिंग द बेंच, त्यावेळेला एक आर्ग्युमेंट हे करण्यात आलं होतं की स्पीकर्सकडचे पॉवर काढून कोर्टाने स्वतःकडे घ्यावं। आम्ही म्हटलं आम्ही करू शकणार नाही, कारण की इट विल अमाउंट टू एन्करेजिंग अपॉन दी पार्लमेंट पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन। आणि आपलं म्हणजे ऐकून आपल्याला मनोरंजन होईल की त्यावेळेला ही पॉवर स्पीकरकडे का देण्यात यावी, त्यावेळेला चर्चा झाली होती पार्लमेंटमध्ये, माझ्या जजमेंटमध्ये उल्लेख केलेला आहे। त्यावेळेला अशोक सेन होते कायदा मंत्री आणि त्यांनी म्हटलं की आपण पाहतो की कोर्टामध्ये किंवा इलेक्शन कमिशनमध्ये खटले हे वर्षानुवर्षे प्रलंबित असतात आणि स्पीकरकडे किंवा चेअरमनकडे गेले तर निकाल लवकर लागेल।